मनसेच्या स्थापनेपासून सोबत असलेले राजसाहेबांना निकटवर्ती आणि राजसाहेबांना प्रमुख मानणारे वैभव खेडेकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. वैभवजी, तुम्ही नेहमी म्हणत असता की मी मनसेचा आहे, मी मनसेचा कार्यकर्ता आहे, स्थापनेपासून मी मनसेसोबत आहे. मात्र नेमकं असं काय घडलं होतं की तुमची पोस्ट व्हायरल झाली होती आणि नाराजी नाट्य सुरू झालं होतं? बघा, मी आता मगाशी म्हटलं, मी मनसेचा एक फाउंडर मेंबर आहे स्थापनेपासूनचा, आणि त्याही पूर्वीपासून मी साहेबांबरोबर आहे. त्यामुळे जडणघडणीमध्ये एखादी गोष्ट मला पटली नाही किंवा आपल्या चौकडी बाहेर जी असेल तर मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मी असं काही वेगळं माझ्या पोटामध्ये एक आणि ओठामध्ये एक असं मी कधी वागलो नाही. मी आमच्या पक्षीय वाटचालीबद्दल देखील पक्षांतर्गत बैठकीमध्ये बोललेला माणूस आहे. त्यामुळे या संदर्भात पक्ष वाढी संदर्भात जो संघर्ष मी करतोय, या संदर्भात काही गोष्टी आमच्या कोकणामध्ये झाल्या, त्या संदर्भात माझी नाराजी होती. पण ती पक्षाध्यक्षांनी त्या गोष्टी दखल घेतलेली आहे. आणि आताच आमचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाशजी यांनी मला बोलून घेतलं कोकणातून. मी आलो, त्यांची चर्चा केली. आता मला आशा आहे की उद्या सन्माननीय साहेब मला वेळ देतील आणि ह्या सगळ्या गोष्टीला पूर्णविराम देतील असं मला वाटतंय. आणि मी माझं कुठेही काम थांबवलेलं नव्हतं किंवा बंद केलं नव्हतं. माझं कामही चालू आहे. इतर पक्षातनं मला पक्षाच्या संदर्भात येण्यासंदर्भात त्यांच्या ऑफर होत्या, परंतु मी असं कुठेही म्हटलं नाही की मी कुठल्या पक्षात जातोय, मी कुठली. असं बातमी समोर येत होती की तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे. बघा, ते एक आमच्या इथला राजकीय याचा सामाजिक कार्यक्रम होता जीर्णोद्वाराचा. त्या संदर्भात अनेक नेते त्या ठिकाणी होते आणि उदयजी सामंत यांनी अशा पद्धतीची एक कोपरखळी मारली होती. त्याच्यावरती रामदासभाई कदम यांनी उत्तर देणं म्हटलं होतं की बाबा, विद्यार्थी शिवसेनेमध्ये असताना मीच राज ठाकरेंकडे यांना घेऊन गेलो आणि मी त्याचा राजकीय गुरु मीच आहे. ती गोष्टही खरी आहे. मग समजण्यावाले को इशारा काफी आहे असं ते म्हणाले. आता त्यांनी समजायचं पुढचं काय ते असं ते म्हणाले. हा त्यांचा मोठेपणा आहे. परंतु आता हे सगळंच उद्या भविष्यामध्ये एकत्र होतील किंवा युत्या होतील, आघाडी होतील, परंतु हे त्यांचं मोठेपण आहे. मी कुठं असं म्हटलं नाही की मी जाणार आहे. तर त्या सगळ्या पेपरमध्ये बातम्या आल्या होत्या. चांगल्या कार्यकर्त्यांना इतर पक्षातनं ऑफर येतच असतात. आता त्याचा विचार किती करायचा हा प्रत्येकाने ठरवला पाहिजे. त्यामुळे गेल्या 30 वर्षापासून मी रोपटं लावले, ते आज वटवृक्ष झालेला आहे आणि त्याला फळे यायची वेळ झालेली आहे. त्यामुळे माझी निष्ठा ही कायमस्वरूपी साहेबांवर राहिलेली आहे आणि ती कायमस्वरूपी राहील. फळं यायची राहिलेली आहेत वटवृक्षाला, तुम्ही असं सुद्धा म्हणत आहात. मात्र आता संदीप देशपांडे असतील, अविनाश जाधव असतील, यांनी तुमच्या नाराजीची दखल घेऊन त्यांनी नाराजी दूर केली आहे का? दुसरी गोष्ट, तुम्ही असंही म्हणत आहात की राजसाहेबांची भेट अपेक्षित आहे. आता कसं आहे बघा, आमच्या पक्षामध्ये अंतिम निर्णय आदेश हा साहेबांचा चालतो आणि आत्ताची झालेली आमची चर्चा होती ही समाधानकारकच आहे. आता या संदर्भातला निर्णय सन्मान्य साहेब घेतील आणि उद्या याच्यावरती पूर्णविराम होईल असं मला या ठिकाणी वाटतंय. धन्यवाद. आमच्याशी बातचीत करण्यासंदर्भात हे होत आहे. वैभव खेडेकर त्यांची नुकताच जर पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून पोस्ट होती, सोशल मीडियावर व्हायरल होती आणि यामध्ये मनसेमध्ये कुठेतरी नाराजी नाट्य असल्याचं बोललं जात होतं. मात्र स्वतः वैभव खेडेकर यांनी सुद्धा आता संदीप देशपांडे असतील, अविनाश जाधव असतील यांनी त्यांची भेट घेत नाराजी दूर झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र त्यांना अपेक्षा आहे ती म्हणजे राज ठाकरे यांच्या भेटीची. त्यामुळे राज ठाकरे यांना भेट देतात का, त्यांना भेटीला बोलवतात का? शिवतीर्थावरती वैभव खेडेकर जे कोकणातले मनसेचे कार्यकर्ते नेते आहेत, मनसेच्या स्थापनेपासूनच त्यांची शिवतीर्थावरती भेट होऊन सकारात्मक प्रतिसाद त्यांना मिळतो का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.